शुभ सकाळ मित्रांनो, सकाळ झालेली आहे. सावंतांची दुनिया या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात आपला डेलीचा ब्लॉग. तर आपण आता नेहमी एक नवीन सिरीज चालू केलं की डेली ब्लॉगचा टाकायचे 45 दिवसापर्यंत सध्या मर्यादित ठेवल्यावर, कारण का पुढे काय होईल, कंटिन्यू राहील की नाही माहिती नाही. तर ठेवूया आपण कंटिन्यू, काय विषय नाही. कारण का कन्सिस्टन्सी हे आपण इंस्टाग्रामवरून शिकलो. इंस्टाग्रामवरती आपण पहिले शॉर्ट्स टाकायला सुरू केले आणि आता आपले 75 दिवस कंप्लीट झालेले आहेत कालच. तर आज 76 डेज आहे, 76वा दिवस. आणि मला असं चांगलं वाटतंय की कन्सिस्टंटली भले काही का नव्हे ना, पण पोस्टिंग कंटिन्यू ठेवली आहे. पोस्टिंग कंटिन्यू ठेवलेली आहे आणि त्याचाच मला आनंद आहे आणि बरं वाटतं जरा की आपण काहीतरी वेगळं करतो. आणि सध्या मी चॅलेंज घेतलेलं आहे की फिटनेस चॅलेंज. तर सध्या आपलं बसून काम असल्या कारणाने हालचाल जरा पण होत नव्हती. तर कामावर नसता घरी यायचो, घरी आलो, खाल्लं पिल्लं, परत झोपलो, व्हिडिओ एडिट केली, झोपलो, परत झोपलो, बसून चालणं नाही काय नाही. तर आधी बॅडमिंटन खेळायला पण जायचं, थोडं वर्कआउट वगैरे व्हायचं त्याच्यामुळे. तर आता आपला वर्कआउट होत नव्हता म्हणून आपण काय केलं की डेलीचा कामावर आल्यानंतर भले अर्धा तास का होईना, पण 10 मिनटं का होईना, आपण वॉर्मअप करायचा आणि त्यानंतर थोडेसे पुशअप्स वगैरे मारून, घरातच बैठका वगैरे मारून वर्कआउट करायचं. तर असं आपला प्लॅन होता. आणि आता हात खूप दुखत आहे, दोन्ही हात खूप दुखत आहे, कारण का काल पुशअप वगैरे मारले खूप दिवसानंतर. तर हाताला थोडा लोड आला आणि हात दुखायला लागले. तर काय विषय नाही, थोडा पेन होणार पण नंतरलाच गेम होणार. आणि आता आपलं जे चॅलेंज आहे त्यामध्ये तुम्ही बनून राहा. आता मी कामावरती जाणार आणि आज आपल्या जेवणामध्ये असणार भाजी चपाती, नेहमीच आपलं नॉर्मली असतं ते. आणि तुम्हाला माहिती आहे का, वेफर, चॉकलेट, गोड खाणं सगळं बंद केलेलं आहे आपण. तर काहीच आपण गोड वगैरे काही खाणार नाही आहोत, पण आता जाणार आहोत आपल्या कामावरती. तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि प्रेम देत राहा, म्हणजे मला असंच मोटिवेशन भेटतं आणि मी नेहमी व्हिडिओ टाकण्याची मला एक क्षमता भेटते. तर बघूया, चला. तर मित्रांनो, आता मी कामात जाऊन निघालेले आहे आणि बघू शकता आणि आपण कामात जाऊन निघतो. तर जाते कामात आणि मग संध्याकाळी तर मित्रांनो, तुम्ही जसं की बघताय आता आपण आपल्या कामावर. तर मित्रांनो, जसं की तुम्ही माझ्या डावीकडे बघतायत की सनसेट होत आहे आणि अतिशय सुंदर असा सनसेट होताना आपल्याला दिसतोय. कारण का आज आपण लवकर निघालेलो वेळेमध्ये घरी जाण्याचा वेळेत घरी जावं. तर नमस्कार मित्रांनो, आता मी आपल्या घरी आलेलो आहे आणि आपला जो डेलीचा चॅलेंज आहे त्यापैकी आपण आता वर्कआउट आपलं चालू करणार आहे. तर माझा प्लॅन आहे आता 7:05 झालेला आहे आणि मी आता पहिला वॉर्मअप केल्यानंतर जाणार आहे सायकलिंगला. 10 किलोमीटर सायकलिंगचा प्लॅन आहे. पण त्या 10 किलोमीटरच्या सायकलिंगच्या प्लॅनमध्येच मी थोडं पुलअप सुद्धा मारणार आहे गार्डनमध्ये जाऊन. तर बघूया गार्डन आपल्याला आधी ओपन भेटतं की नाही ते, आणि तिकडे जाऊन आपण सर्वात पहिलं म्हणजे पुलअप्स मारायचे. कारण का हात आहे ना, हात जो आहे ना, हात थोडा त्यासाठी तो स्ट्रेच झाला पाहिजे आणि मेन म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे. तर आपण ते आता करण्यासाठी आता जाणार आहोत. आणि बघू शकता घरामध्ये आज आहे काजूची भाजी. तर आई आज काय बोलू शकतेस तू, आज काजूची भाजी बनवतेस, काय आज विशेष? अच्छा, पप्पांचा उपवास आहे त्या कारणास्तव आज आपल्याकडे काजूची भाजी आहे. सगळे तुम्ही नक्की जेवायला या आणि काजूची भाजीची व्हिडिओ बघायची तर आपल्या चॅनलमध्ये आहे, नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलमध्ये कमेंट करा. चला भेटूया. मित्रांनो, आपली सायकलिंग एकदम जबरदस्त चालू आहे आणि फुल कडकवाला वर्कआउट आपला चालू आहे. 1 साईड आता जस्ट चेक केलं 7 किलोमीटर डन झालेलं आहे आपली सायकलिंग आणि 10 किलोमीटरचा टार्गेट आहे. तर इझिली अचीव होऊन जाईल, काय विषय नाही. आणि आता टाईम पण जास्त आला नाही, 8 वाजतील आता थोड्या वेळात तसे, पण काय विषय नाही. आणि एकदम इंटेन्समध्ये वर्कआउट चालू होतं. बघू शकता इथे ट्रॅफिक कंटिन्यू चालू आहे, पण कमी ट्रॅफिक आहे. 90 कमी ट्रॅफिक असतं त्यामुळे मी इकडे आलो. आणि येताना भरपूर ट्रॅफिक भेटला, येताना 1 साईड म्हणजे जबरदस्त ट्रॅफिक होता. पण काय तुम्ही जसं बघितलं आता आपण व्यवस्थित त्या घेऊन पुढे चाललेलो आहोत. आपला जो कारभार आहे तो चाललेला आहे आणि मी काय पण बडबड करतो, थप्पा लागला आहे म्हणून. तर इंटेन्स वर्कआउट तर होणारच आहे भाई, काय पण करा, नडल्याशिवाय राहणार नाही.
पोट कमी केल्याच्या 70 किलो वजन होतं आपल्या शरीराचे चेक केलं तर आणि 60 किलोमीटरचा 7 किलोचा टार्गेट आहे आपला. बघूया बाकी होतं की नाही. आपले 10 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि सेकंड डे होता आपला वर्कआउट आणि सक्सेसफुली 10 किलोमीटर आपण आज सायकलिंग केलेलं आहे वन साईड न नडता आणि त्यांना कंटिन्यू नडलेलं आहे. आणि आता चाललेलं आहे आपण घरी थेट. आता घरी जाण्याची गोळी घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे घरी आणि आपला वर्कआउट आज एकदम व्यवस्थित झालेला आहे. आणि ते बाबा हाय करतात, हाय करा. हाय नमस्कार. इथं आई पण आऊस बसल्या मस्त बिग बॉस बघता. बिग बॉस म्हणजे जीव भाई. आई आणि मावशी दोघे पण बिग बॉस एकदम स्पेशली बघतात, त्यांना आवडतो आणि कंटिन्यू बघत असतात. मावशी पण नंतरला रात्रीमध्ये त्यांची मीटिंगमध्ये कॉलवर की आज बिग बॉसमध्ये काय झालं त्याच्यावरती ते चर्चा करतात आणि डिबेट चालू असते बिग बॉसची जी, त्याच्यावरती चर्चा चालू असते. तर आता आपण आलेलो घरी आणि आपले आंघोळ वगैरे झालेले आहे व्यवस्थितरित्या. भाई फणस आणलेला आहे कोणीतरी, गावावरनं कोणीतरी फणस पाठवलं वाटतं. सोय भावांनो, लवकरच तुम्हाला फणसाच्या भाजीची व्हिडिओ भेटेल असं मला वाटतंय. आणि आज जेवणामध्ये आपल्याकडे बनवलेली असा भाकरी आणि ह्या काय आई शपथ काजूची भाजी. तर मगाशी मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललेलो की आज काजूची भाजी बनणार होती आपल्याकडे, तर काजूची भाजी आज बनलेली आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात जेवणार आहोत आणि मग आपला दिवसाचा शेवट करणार आहोत. व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगत राहा. आणि आजचा वर्कआउट इंटेन्स झालेला आहे. 13.5 किलोमीटर आज आपण सायकल चालवली आहे कंटिन्यू आणि मजा आलेली आहे वर्कआउटमध्ये. तर अशीच नेहमी आपण 45 दिवसामध्ये आपली जी ढेरी आहे ती कमी करायची आहे. ढेरी कमी चॅलेंज असं आपण घेतलेलं आहे आणि कंटिन्यू ब्लॉग सुद्धा येत राहणार. सातत्याने 45 दिवस कंटिन्यू ब्लॉग येत राहणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि कंटिन्यू आपण व्हिडिओ अपलोडिंग करत राहणार आहे. इज्जत द्या आपल्या कन्सिस्टन्सीला. चला मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघताय आपल्या आज जेवणाची सुरुवात झालेली आहे आणि ते बघू शकता काजूची एकदम डिलिशियस अशी भाजी, भाकरी आणि इथे शेंग आणि डाळ टाकून थोडीशी अशी तिखट डाळ बनवली आहे शेंग टाकून, म्हणजे सांबार टाईप. आणि इथे आपलं सगळ्यात फेवरेट भाई आंब्याचं लोणचं आपण घरी बनवलं, खिरमीठ बोलतं त्याला. एकदम मीठ मसाला आणि गूळ टाकून त्याच्यामध्ये मस्तपैकी खोबऱ्याचं तेल टाकून हे असं बनवलेलं आहे आणि हे मला खूप आवडतं. तर कैरी आपल्या भावेश भाऊंच्या आईंनी स्पेशल गावावरनं तिकडून पाठवलेली होती, म्हणजे वसई गावातून. त्यांचा तिकडे सध्या स्टॉल असतो, तुम्हाला माहितीच असेल. तर आणि इथे बघू शकता आईसुद्धा इथे जेवायला बसलेल्या आहे. इथे पप्पासुद्धा उपवास आहे त्या कारणाने जेवायला बसलेला आहे आणि व्यवस्थितरित्या सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे. आणि आता आपण थोडंसं एक ब्लॉग लावूया कुठला तरी कोकणातला आणि मस्तपैकी जेवण आपलं एन्जॉय करूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि असेच बनून राहा आपल्या डेली ब्लॉग्समध्ये. चला भेटूया.